ऐका, अभंग नामदेव महाराजांचं सेवेसाठी निवडलेलं आहे. नामदेव महाराज भगवान परमात्माकडे मागणी मागतायत. मागणी मागण्याचे प्रकार आहेत पहा. प्रत्येक माणसाला जीवनामध्ये लक्षामध्ये आलं पाहिजे, कधी मागावं, कसं मागावं, किती मागावं आणि कुणाला मागावं हे माणसाला कायम लक्षात आलं पाहिजे. नामदेव महाराजांनी भगवान परमात्म्याकडे मागणं मागितलंय. मागणं मागतायत, पण मागणं काय आपण अभंगामध्ये पाहूयात. पण त्या अगोदर या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत. प्रत्येक संत महात्मा मंडळींनी भगवंताकडे मागणं मागितलंय, पण प्रत्येकाची मागण्याची पद्धत मात्र वेगळी आहे. पहा, इथे जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, अनेक थोर संत मंडळी जन्माला आली आहेत. पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून याच महाराष्ट्राच्या मातीला म्हटलं जातं, पवित्र तिकुळा पावन तो देश, पवित्र तिकुळा पावन तो देश, पवित्र तिकुळा जेते हरीचे दास जन्म घेती. अनेक संत मंडळी जन्माला आली, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. पहा, मला तुम्हाला सांगायचंय, हे अगदी लहान बाळ, याही वयामध्ये 1 वर्ष त्याला पूर्ण झालंय. 1 वर्ष पूर्ण झालंय तरी सुद्धा ते कीर्तन श्रवण करत आहे. भगवंताचं भजन काय असतं, भगवंताचं नामचिंतन काय असतं हे देखील माहिती नाही. पण ऐका, जोपर्यंत आपण आईच्या उदरामध्ये आहोत ना, तोपर्यंत भगवान परमात्म्याला प्रार्थना करतो, देवा एकदा या दुःखातून बाहेर जोरात एकदा एक वेळा करी या दुःखा वेगळे. भगवान एकदा या दुःखातून बाहेर काढ. आणि मी तुम्हाला सांगेल, पहा, जन्माला येताना आणि मरताना खूप त्रास असतो जीवनामध्ये. जोपर्यंत आईच्या उदरामध्ये आहोत तोपर्यंत देवाला प्रार्थना करतो, पण बाहेर आल्याच्या नंतर आपल्या लक्षात राहत नाही, विसरून जातो. आपण देवाला म्हणतो, देवा कोण आहेस तू? पण हे बाळ भाग्यवान आहे. पहा की याही वयात कीर्तनाचे श्रवण होत आहे. कारण आपल्याला सांगेल, भगवान परमात्म्यानं सुंदर असा अनमोल देह दिलाय. दिलाय कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा. भजना गोमटा नाही, तो या झाला फाटा बाधिकेचा, किंवा याच देही घडे आणि देवाचे भजन, भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी, साधू संतांची सेवा करण्यासाठी मनुष्य देह धारण करावा लागतो. पहा, मग मुलगा असावा पण कसा? सुशीलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता.
मुलगा जर सुशील निवडला, सुशीलो मातृपुण्येनं, त्याच्या आईचं पुण्य असतं पहा. सुशीलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुरता. मुलगा जर चतुर निवडला तर त्याच्या वडिलाचं पुण्य असं. इथं सांगितलंय. थोडं शांत बसा. विठ्ठल विठ्ठल सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. मुलगा जर उदार निवडला तर त्याच्या वडिलाचं पुण्य असतं. मुलगा जर भाग्यवान निवडला तर ते स्वतःचं पुण्य असतं. मला सांगायचंय, मुलगा अगदी भाग्यवान निवडण्यासाठी, मुलगा उदार निवडण्यासाठी वडिलाचं पुण्य, आईचं पुण्य जेव्हा एकत्रित येईल आणि जेव्हा कुळाचं पुण्य एकत्रित येतं तेव्हा मुलगा भाग्यवान आणि उदार निवडत असतो पहा. मग त्यांच्या हातनं काहीतरी साधू संतांची सेवा घडावी ही विनंती आपण सगळ्यांनी प्रार्थना करायची असते. मग त्याच्या अगोदर जेव्हा बाळ जन्माला येतं त्या अगोदर त्या आईचं कर्तव्य असतं की त्या आईनं संस्कार लावणं. त्याला आई जसे संस्कार लावल तसं लेकरू घडत असतं. कारण मी सांगेल, लेकराचा पहिला गुरु त्याचं जर कोण असेल तर त्याची आई त्याचा पहिला गुरु असते. कारण बोलावं कसं, वागावं कसं, चालावं कसं ही त्याची आई त्याला शिकवत असते. मग जेव्हा आई जसे संस्कार लावल तसं लेकरू घडत असतं पहा. मग लावावेत संस्कार जीवनामध्ये, पण लावायचे संस्कार कसे? अगदी लहान वयात कळतं. खूप दिवसानं मुलगा झालाय, भगवंताला प्रार्थना करतो, देवा एखादा तरी मुलगा, पण पुत्र पाहिजे. कसा? पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा, कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. सात्विक विचाराचा मुलगा पाहिजे. मुलगा चांगला निवडला तर नक्कीच आई वडिलाचं नाव निघत असतं, आई वडिलांना धन्यता दिली जाते आणि भगवान परमात्म्याला देखील आनंद होतो. जोरात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरीख वाटे देवा. मुलगा जर सात्विक विचाराचा असेल, सात्विक म्हणजे चांगल्या विचाराचा, मुलगी जर सात्विक विचाराची असेल, त्याचा आनंद गावाला, तालुक्याला आणि जिल्ह्याला नाही, त्याचा आनंद थेट भगवंताला होत असतो पा. पण तशी लेकरं जन्माला येणं गरजेचं आहे. नक्कीच भगवान परमात्म्याला नवस करा, भगवान आम्हाला पुत्र दे, पण नक्कीच आनंद तुलाही झाला पाहिजे. धन्यता आम्हाला, आई वडिलाला धन्यता दिली जाते, पण लेकरू तसं जन्माला आलं तर मागण्याची पद्धत वेगळी असते पहा. मी तुम्हाला सांगेल, भगवान परमात्मा असे आहेत ती मागायला लावतात, साधू संत असे आहेत ते मागत नाहीत आणि आपलं मागणं संपत नाही. मनुष्य त्यांचं मागणं संपत नाही कधी. भगवान परमात्मा तुम्हाला सांगते पहा, जेव्हा आपण पाहतो साधू संत मागत नाहीत, मागतात फक्त जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्ट विती परोपकारी. जगाचं हित त्याच्यामध्ये असेल, जगाचं कल्याण ज्याच्यामध्ये असेल ते साधू संत मागत असतात. भगवान परमात्मा मागायला लावतात. मागायला का मागायला लावतात? आपल्याला नाही. साधू संत सेवा करतात, अखंड नामचिंतन करतायत. जसं आपण म्हणतो ना, जगद्गुरु तुकोबारायला भगवान परमात्मा म्हणतात, तुकोबाराय काहीतरी मागा. पण साधू संत सांगतायत, काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलांची रीत, आम्हाला मागणं हा आमच्या परंपरेत आणि पिढीत विषय नाही. का आम्ही मागू शकत नाही? माझ्या वडिलाची मिरासी गा देवा,
तुझी चरण सेवा साधवया. आम्ही मागू शकत नाही, आमच्याकडे मागणं हा विषय नाही. मग मागणं साधू संतांनी मागितलंय, पण तुकोबारांनी काय हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. इथं परत सांगितलंय मागावं, जगाच्या मालकाला मागावं, पण काय मागावं? देवा माझे मन लागो तुझे चरणी आणि संसार व्यसनी पडून येते. आमचं मन भगवान तुमच्या चरणावरती लागू द्या. लेकरामध्ये, सुनामध्ये, गाड्यामध्ये, बंगल्यामध्ये नाही. आपलं मन कुठे लागतं? बोला पटकन. आपलं मन कुठे लागतं? गाड्या, बंगला सगळं आपल्याला हे पाहिजे. आपलं मन भगवंताच्या भजनामध्ये, नामचिंतनामध्ये लागत नाही अजिबात. आपलं मन इकडे आहे म्हणून तर मन लावून तुम्ही परमार्थ करत नाही, संसार तेवढा करता. प्रपंच मन लावून. मला सांगा महिला मंडळी, तुम्ही बसलाय इथं, पण तुम्हाला जर विचारलं मी, राधा अक्का तुमच्या घरचा हळदीचा डबा कुठे ठेवलाय माहितीये का? तुमच्या चित्तात प्रपंच आहे तुमचा. तुम्ही इथं बसल्या बसल्या मला सांगाल किती नंबरला, कोणत्या रंगाचा आणि काय. का? परमार्थ करतायत. पण भगवंताचं नामचिंतन करत असताना आपलं जर चित्त जागेवर नसेल तर, चित्त नाही नामी तरी मला सांगायचंय, देहानं इथं बसलाय, पण तुमचं मन जर शेतात जाऊन कापूस वेचत असेल तर उपयोग आहे का काही महिला मंडळी? आणि तुमचं मन जर कापसाच्या गोण्या घरात घेऊन येत असेल तर बोला, अजिबात उपयोग नाही. बसला इथं देहानं. जवळी नाही जवळी नाही चित्त काही मांडी येले प्रेत. आपलं चित्त जर जागेवर नसेल, जसं समोर एखादा माणूस गेलेला आहे, एखादं गेलेलं माणूस आहे, त्याचं काय आहे का त्याला समजत नाही का राम निघून गेलाय, तशी आपली अवस्था असेल चित्त जर जागेवर नसेल तर. मला तुम्हाला सांगायचंय, देहानं इथं बसलाय पण मन जर इथं नसेल, मन हे चंचल चपळ जाता येता नलगे वेळ. म्हणून काय करायचंय? मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसार येणे नाही. मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करायचंय. साधू संतांनी समर्पित केलं होतं म्हणून जगाचा मालक मागायचा मागा मागा. पण तुम्हाला सांगेल मी, पहा, भगवान परमात्म्याकडे साधू संतांना मागण्यासाठी देवाच्या दारात जायची गरज नव्हती. भगवान परमात्मा स्वतः त्यांच्या घरी येऊन म्हणायचा तुम्ही काहीतरी मागा. पण तरी सुद्धा साधू संत मंडळी मागत नव्हते. मला तुम्हाला सांगायचंय, भगवंत आपल्याला म्हणत नाही मागा, पण तरी सुद्धा आपली हातभर लिस्ट अगोदरच यादी तयार असते. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, मुलं पाहिजे, लेकरं पाहिजे. मी तुम्हाला सांगेल, साधू संतांचं मागणं आहे हे जगाच्या कल्याणाचं, जगाच्या हिताचं असतं. म्हणून संत शिरोमणी नामदेव महाराज भगवंताकडे मागणं मागतात अभंगाच्या पहिल्याच्या.
जोरात टाळी वाजवा, जोरात. या बात वाजवा ना मनातून. जेवले का नाही पंक्तीला आज? जेवलेत का दादा? हे जेवलेत ना? सुधारा ना काय? नाही डाळ बट्ट्या जास्त झाल्या काय? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नामदेव महाराज भगवंताकडे मागणं मागता, देवा अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीची या दासा. भगवान द्या काय? त्या कुळाला अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. अकल्प आयुष्य त्यांना द्या. कोणाला? जे हरीचे दास आहेत, जे तुमचे दास आहेत त्यांना. मग हरीच्या दासा माझी या सकळा काय सांगितलंय? अकल्प आयुष्य द्या. जे भगवंताचं तुमचं नामचिंतन करतायत, जे तुमचं भजन करतायत, जे तुमचे कथा कीर्तन ऐकतायत, त्यांना अकल्प आयुष्य, त्या कुळाला अकल्प आयुष्य द्या. त्यांना नाही, त्या कुळाला. मग कुळाला अकल्प आयुष्य म्हणजे काय तुम्हाला सांगते पहा. कुळाला आयुष्य म्हणजे तरी काय? आपण कधी कधी पाहत असतो पहा, एखाद्या घराण्यामध्ये जर वाईट कर्म, वाईट कार्य जर घडत असेल तर कधी कधी आपण पाहतो घरात सहित पूर्ण प्रॉपर्टी सगळं काही असेल, पण त्यांची पिढ्यासहित सगळं कुळ उद्ध्वस्त होऊन जात असतं पहा. वंश वाढवण्यासाठी पुढं कोणी शिल्लक राहत नाही, असे आपण बरेच ठिकाणं पाहतोय, बऱ्याच जागी अवस्था पाहतोय. मग तुकोबराय म्हणतायत, जे हरीचे दास आहेत त्यांच्या कुळाला अकल्प आयुष्य द्या. त्यांच्या कुळामध्ये आपण जर पाहिलं, आज माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबराय, संत नामदेव महाराज यांच्या कुळातले वंशज अजूनही काहीतरी आहेत का? इथं मागणं मागितलंय त्यांच्या कुळाला अकल्प आयुष्य. मग मागितलंय, पण ते जगासाठी, स्वतःसाठी मागणं अजिबात नाही. जे स्वतःसाठी मागतात ते जीव असतात, आणि जे दुसऱ्यासाठी मागतात ते संत असतात. पहा, मी सांगेल पहा, दुसऱ्याच्या दुःखानं जे दुःखी होतात त्यांना संत म्हणतात, आणि दुसऱ्याच्या सुखानं जे सुखी होतात त्यांना जीव म्हणतात. पहा, ते आहेत तुम्ही आणि आम्ही. मग संतांचे किती काय सांगू आता? संतांचे उपकार मज निरंतर जागविती. जीवनामध्ये संतांचे खूप मोठे उपकार आहेत. मागितलं पाहिजे. कधी मागावं, कसं मागावं, किती मागावं आणि कुणाला मागावं हेही समजलं पाहिजे. आता काही मागतात, कोणी लेकरं मागतं, कोणी मुलगा मागतं, कोणी सून मागतं, कोणी गाड्या मागतं, कोणी बंगले मागतं. प्रत्येकाची मागण्याची पद्धत वेगळी आहे. महिला मंडळी देवाला नारळ फोडतात, 11 रुपयाचा नारळ फोडतात, आणि काय तर म्हणे, देवा आमच्या पोराला 1.5 लाख रुपये पगार होऊ द्या. 11 रुपयात? 11 रुपयात का देवा? एक मुलगा 11 रुपयात? मला सांगा, तुम्ही देवाला नवस करता, तुम्ही नवस करता, पण काही जणांच्या लक्षातही राहत नाही की आपण नवस केला कोणत्या देवाला, फेडला कधी. फेडायचं लक्षात राहत. मग तेव्हा सांगेल तुम्हाला, नवस केलाय तुम्ही, भगवंताच्या आशीर्वादानं तुम्हाला लेकरूही झालंय, पण ते लेकराचा नवस तुम्ही जर नाही फेडला ना, परत त्याचा त्रास तुम्हाला होत असतो. पहा, मग मागावं नक्की, पण मागावं काय? महिला मंडळी क्रीम लावता, फेअर अँड लवली फिरून लावली, हा परत बरोबर लावता की नाही? लावू नका नाही म्हणणार मी तुम्हाला. ती जर पाहिजे असेल तर कुठे जावं लागेल तुम्हाला आणायला? मिरच्याच्या दुकानात भेटेल का? मिरच्याच्या दुकानात गेल्यावर नाही, तुम्हाला अगोदर त्या क्रीमच्या दुकानातच जाऊन आणावं लागेल. मिरच्याच्या दुकानात मागायला गेले तर तो दुकानदार म्हणाल तुम्हाला गोळ्या संपल्या काय तुमच्या. का? माणसाला मागण्याची पद्धत, मागण्याचं ठिकाण समजलं पाहिजे. पहा, आपण सांगितलं पुरुष मंडळी, तुम्हाला तुमच्या मित्राकडून 10,000 रुपये पाहिजेत, नेमकं सकाळी त्याचे आणि त्याच्या बायकोचे लाटण्यानं भांडणं झालेत. तुम्ही त्याच्याकडे गेले, रामभाऊ तात्या जरा 10,000 रुपये देता का? देईल का तुम्हाला पैसे? ते देईल का सांगा? राग आलाय अगोदर बायकोकडून बाजूला, देईल का पैसे? 10,000 नाही, 10 रुपये सुद्धा नाही देणार तुम्हाला. पण त्यालाच काहीतरी आनंद झालेला असू द्या. 10,000 काय मागता? 10 लाख जरी मागितलं तरी देईल, पण त्याची वेळ तरी बरोबर पाहिजे, ठिकाण मागायचं समजलं पाहिजे माणसाला. पहा, मी तुम्हाला उदाहरण सांगेल. एक व्यक्ती होता 22-23 वर्षाचा. विठ्ठल 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 22-23 वर्षाचा मुलगा होता, त्याचं काय लग्न जुळत नव्हतं.
रोज जायचं मारुतीला पाणी घालायचा, रोज हात जोडायचा, देवा एखादं तरी बायको भेटू द्या, लग्न होऊ द्या. एक दिवस त्याला हनुमानजी प्रसन्न झाले. म्हणे बोल म्हणे काय पाहिजे भक्ता. म्हणे काय नाही देवा, एखाद्या बायको भेटली तर बरं होईल. हनुमानजी म्हणतात मीच बाल ब्रह्मचारी म्हणून इथं बसलोय म्हणे, मला मागायला आला, येडाय का तू, जा म्हणे माझ्या गुरुदेवांकडे. मग भगवान प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये आला आणि त्यानं भजन चालू केलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवान प्रभू रामचंद्र त्याला प्रसन्न झाले. म्हणे बोल भक्ता काय पाहिजे. काय नाही देवा, एखादी बायको भेटली तर बरं होईल. देव म्हणतात तथास्तु. त्याचं लग्न झालं पण त्याला बायको भेटली 3.5 क्विंटलच्या पुढे, आणि हा होता चपलासहित 35 किलो. आमच्या इकडे एक प्रथा आहे पहा, लग्न झाल्याच्या नंतर जेजुरीला जातात आणि जेजुरीला गेल्याच्या नंतर 5 पायऱ्या आहे ना तुमच्याकडं, पण बायकोला उचलून घ्यावं लागतं, बरोबर आहे की नाही. याचे डोळेच पांढरे झाले. म्हणे आता हिला कसं वरती नेऊ उचलून, नेमकं वरती कसं नेऊ, डोळे पांढरे केले. तेवढ्यात वरून गर्दीचा लोट आला. त्याला वाटलं गर्दीच्या लोटाबरोबर गेली तर गेली, बायको उचलली त्यानं, पण बायको राहिली खाली, हा गेला वर. दोघांची ताटातूट झाली. रडत बसला, बायकोचा शोध घेतला पण कुठंच सापडना. भगवान प्रभू रामचंद्राच्या मंदिरात आला. देव म्हणतात तुझं लग्नच नाही झालं का अजून. नाही म्हणे देवा, लग्न झालं पण जी बायको भेटली होती जेजुरीला गेलो बायको हरवली म्हणे, तेवढी सापडून देता का. भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात माझीच हरवली, मला नाही सापडली. मला विचारतो का, जा म्हणे माझ्या भक्ताकडे. मग हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये आला आणि त्यानं भजन चालू केलं. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर खोला किसने, सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. सागर खोला किसने, सीता का पता लगाया, राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता जननी की हंसी, माता जननी की हंसी संतान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. हनुमंतराय म्हणतात का रे तुझं अजून लग्न नाही झालं का. नाही म्हणे देवा, लग्न झालं पण जेजुरीला गेलो बायको हरवली, तेवढी सापडून देता का. हनुमानजी म्हणतात हा हे काम मला सांग का, माझी गुरुमाता मी शोधून दिली तर तुझी का सापडून देणार नाही. मला तुम्हाला सांगायचंय, माणसाला मागण्याचं ठिकाण समजलं पाहिजे. पहा, भगवंताकडे मागा, देवा अखंड नामचिंतन करू, अखंड भजन करू, पण जीवनामध्ये एक अट पूर्ण करा फक्त. कोणती. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, देवा एवढीच इच्छा पूर्ण करा, एवढंच मागणं का. प्राण जाण्याच्या वेळेला फक्त तुमचं नाम मुखामध्ये येऊ द्या. मुलगा मागा, पण मुलगा पाहिजे पहा भगवान प्रभू रामचंद्रांसारखा, मुलगा पाहिजे बाळ ध्रुवासारखा, मुलगा पाहिजे भक्त प्रल्हादांच्या सारखा, मुलगा पाहिजे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, आणि मुलगा पाहिजे आत्ताच्या काळात म्हणजे जरांगे पाटलांसारखा. तुम्हाला सांगते पहा, आज आपण पाहतोय वर्षानुवर्ष आपण अखंड हरिनाम सप्ताह करतोय. आपण एका आईचे लेकरं असल्यासारखं राहतो सप्ताहामध्ये, बरोबर आहे की नाही. पण तुम्हाला उद्देशून आज आवर्जून सांगावं असं वाटेल, कारण जेव्हा आपण जातीवाद करत असतो जीवनामध्ये, जातीवाद जेव्हा करतो
तेव्हा जे आपण सगळे एका आईचे लेकरं असल्यासारखं सप्ताहामध्ये येतोय. माऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबारायांचे आपण लेकरं आहोत. अशा रूपानं प्रत्येक जण धार्मिक कार्यामध्ये एकत्रित येत आहेत. पण फक्त कोणाकोणाचे भांडणं ऐकून आपल्यामध्ये फूट पडायला लागली. पहा, आपण पाहतोय आज गावागावांमध्ये तिकडं भाषण ऐकलं की इकडं पेटलं समजायचं. कारण सप्ताहामध्ये जास्त लांबचं नाही, तुम्हाला सांगते गुरुजी बरं का, 2 दिवस झाले, गावाचं नाव नाही सांगत तुम्हाला मी, फक्त आपण मराठा असल्यामुळे कीर्तन कॅन्सल झालंय माझं. सप्ताहातलं कीर्तन, गावाचं नाव वगैरे सांगत नाही मी तुम्हाला. का? हा जातीवाद करणं योग्य नाही. पहा, अजिबात करायचं नाही. कारण जीवनामध्ये मी सांगेल जगद्गुरु तुकोबाराय यांनी कधी सांगितलं नाही तुम्ही मतभेद करा. प्रत्येक जणांनी या जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय संत नामदेव महाराज कधी म्हटले नाही. फक्त याच कुळातल्या माणसानं, याच जातीच्या माणसानं यांनीच कीर्तन भजन करायचे, यांनीच भजन गायचे, यांनीच अभंग म्हणायचे असं अजिबात नाही. यारे यारे लहान थोर रात्री भवच्या वाणी नर करावा विचार भलते कृताला हो. रात्री भवच्या वाणी नर करावा विचार यारे यारे लहान थोर याती भलती. इथं सांगितलं नाही साधू संतांनी या कुळातल्या माणसांनीच कीर्तन भजन करायचे, यांनीच गायन करायचे, यांनीच अभंग म्हणायचे, यांनीच गवळणी म्हणायचे, यांनीच पोवाडे म्हणायचे, यांनीच भारुड, असं अजिबात नाही. एवढंच नाही, आपण पाहतो आज आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा प्रत्येक गड किल्ला जिंकण्यासाठी, प्रत्येक जाती धर्मातला, प्रत्येक कुळातला माणूस स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी प्रत्येक मावळा तयार व्हायचा. पहा, कारण का आपण म्हणायचंय माझा राजा शिवराजा बसला घोडा, माझा राजा बसला घोडा, माझा राजा बसला घोडा, माझा राजा बसला घोडा, माझा राजा बसला घोडा, राजा बसला घोडा.
शिवाजी महाराजांनी कधी मतभेद, कधी जातीमध्ये जातीवाद केलं नाही पहा. का इथे सांगितलंय, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं निवास, राजाचं देवाचं, राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. टाळी वाजव जोरात. मला सांगायचंय काय, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा जाती धर्म कधी मतभेद केला नाही जातीमध्ये. आणि आपण जर जातीमध्ये आता जर मतभेद चालू केला तर आपलं भविष्य खूप धोक्यात येईल बा. कारण आपण पाहतोय मोठ्या मोठ्यांचे भाषण ऐकतोय, आपण सगळ्या काही गोष्टी ऐकतोय, आपण तिथे ऐकून इकडं अजिबात जे आपले भाऊबंद आहेत, अहो ऐका, आजपर्यंत प्रत्येक जाती धर्मातला प्रत्येकाचा दरवाजा, एकाच्या दरवाजावर दरवाजा होता, प्रत्येक जण दारामध्ये येऊन बसायचा, सगळेजण एकत्रित बसायचे. कोण मुसलमान, कोण माळीन, कोण कुणबी अजिबात पाहत नव्हता, प्रत्येक जण एकत्रित यायचा पहा. पण आज जेव्हापासून वातावरण झालं तेव्हापासून कोणताच माणूस कोणाच्या समोर येण्यासाठी अजिबात तयार नाही. आपण जर असं मतभेद करत राहिलो तर आपलं भविष्य धोक्यात येईल. म्हणून सगळ्यांना म्हणजे हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, आरक्षण तर भेटणार आहे, ते कुठेही जात नाही, पण आरक्षणाच्या इकडे त्याच्या नादानं आपण एकमेकांमध्ये भांडण तंटा करणं ही अजिबात चुकीची गोष्ट कोणीच करायची नाही. पहा विठ्ठल विठ्ठल. मग मुलगा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आजकाल आपण पाहतो लेकरं जन्माला येते तर अगोदर गावात ताण देतात, नंतर घराला ताण देतात. एकदा का आई वडील बेजारे झाले मग त्यांनाच वाटतं यांनी नसतं जन्म घेतला तर बरं झालं असतं. आणि इकडे फक्त असं नाही, तोंडात मावा काय तर म्हणे आमचा छावा, 12 महिने तोंड फुगलेलं नुसतं, काहीच उपयोग नाही. राज जन्म घ्या, कशी येतील राज कशी येतील जर आपल्या हृदयामध्ये, आपल्या डोक्यात जर विचार नसेल छत्रपती शिवाजी महाराजांचे. कितीही आपण इकडं दाढ्यान मिशा वाढून अजिबात राज होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण आचरणामध्ये आणणं, तेव्हा खरी आपली शिवजयंती साजरी होते. आणि आपण मुलाचा जन्म घेऊन आलोय, नक्कीच जीवनाचं काहीतरी सार्थक होईल आणि आपला आनंद भगवंतालाही होईल आणि आई वडिलांना देखील होत असतो. पण त्या अगोदर आपण तसं वागणं गरजेचं असतं. इथं फक्त दाढी वाढवली, मिशा वाढवली, मिशीवर पिळा. तुम्हाला उदाहरण सांगते मी. एक मुलगा होता 22-23 वर्षाचा, बरं का येवले दादा. मुलगा होता, नेमकंच बसमधून प्रवास, नेमकंच छत्रपती शिवाजी महाराज त्यांना नाटक केलं होतं. त्यानं सहभाग घेतलेला. बसमधून निघाला प्रवास करत करत. बसमध्ये जात असताना माणसानं कोणाचाही नादाला लागावं, पण कंडक्टरच्या कधी नादाला नाही लागायचं बरं का, कधीच नाही नादाला लागायचं. जसा आडी टाकून बसला पायाची, कंडक्टर आले, तिकीट 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 तिकीट. यानं गप्प बसावून तिकीट द्याव ना फाडून गपचूप. तिकीट पैसे नाही दिले त्यानं. तो काय म्हणतो, भाग्य आहे तुमचं, राजू तुमच्या बसमध्ये आले. काय म्हणतो तो, भाग्य आहे तुमचं, राजू तुमच्या बसमध्ये आले. कंडक्टर पुढचा होता. अशी आड रानात बस उभी केली, जिथं दुसरी गाडी जात नव्हती. निव्वळ जंगलात गाडी उभी केली, बस उभी केली. त्यानं घंटी वाजवली, बस थांबली. तो म्हणतो, राज हा घ्या मुजरा, गड आला, उतरा खाली.
मला सांगायचंय काय, छत्रपती शिवाजी महाराजांची ऍक्शन करून राज होत नाही. जेव्हा ते विचार आपल्या डोक्यामध्ये येतील, रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जेव्हा विचार भिनतील, तेव्हा जगाच्या मालकाला आनंद होईल पहा. आणि मुलगा मागा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, मुलगी पाहिजे संत जनाबाईंसारखी, संत मुक्ताबाईंसारखी. आपण पाहतोय आज आपल्याला भगवंताचं भजन करण्यासाठी, भगवंताचं दर्शन घेण्यासाठी देवाच्या मंदिरात जावं लागतंय. पण ज्यांच्या घराचं मंदिर झालं होतं अशा असणाऱ्या संत जनाबाई, मी तुम्हाला सांगेल, जेव्हा विचारलं, पंढरपूरला दिंडी निघाली होती, दिंडी निघाली, बाबांना विचारलं, बाबा ही सर्व वारकरी चाललेत कुठे नेमके? सांगितलं, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा या भक्तांचं अगदी माहेर घर म्हणजे पंढरपूर आहे, तिथे सर्वजण चालले त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी. जेव्हा दर्शन घेतलं पांडुरंगाचं, विचारलं, बाबा हाच का तो पांडुरंग? हाच आहे. प्रत्येक भक्ताची पाठ राखी करतो. मी तुम्हाला सांगेल, आज आपण पाहतोय या महाराष्ट्रातून जेव्हा पंढरपूरच्या आळंदीच्या वारीसाठी जेव्हा वारकरी निघतात ना, अहो माहिती नसतं कुठं स्मशानभूमी आहे, कुठं काय असतंय, म्हणून कुठं लिंब फेकले, कुठं काय फेकलं, उतारा फेकला, काहीच माहिती नाही. जिथं जागा भेटल तिथं झोपतात आणि जे भेटल ते खातात. तरी सुद्धा कधी भूतन घेतं लागले नाही. आणि आजपर्यंत कधी ऐकलंय का तुम्ही वारीसाठी गेलाय आणि दुःखद घटना घडली म्हणून? ऐकलंय कधी? प्रत्येकाच्या पाठीमागे जगाचा मालक असतो पहा. भगवान पांडुरंग परमात्मा प्रत्येकाची पाठ करत असतो, पाठ राखण करतो. मग जेव्हा जनाबाईंनी विचारलं, बाबा हा पांडुरंग आहे, याच पांडुरंगाला पाहायचंय मला. बाबांचा हात सोडला, बाबा तुम्ही निघून जा, मला इथेच थांबायचंय. आणि संत जनाबाई जेव्हा नामदेव महाराज त्यांना घरी घेऊन गेले, तिथे गेल्याच्या नंतर नामदेव महाराजांच्या घरामध्ये अगदी अगोदरचेच 14-15 जण होते. त्यामध्ये संत जनाबाई सगळे मिळून 15 जण झाले. पण आता करायचं तर काय? संत जनाबाई अखंड काम करायच्या. सकाळी सकाळी उठल्या, जाता झटकून घ्यायच्या, सर्व 14-15 जणांचा स्वयंपाक करायचा आहे म्हणून जात्यावरती दळण दळण्यासाठी बसायच्या. आणि संत जनाबाईंना देवाला पाहण्यासाठी त्या रावळामध्ये जावंसं वाटायचं, पण जाऊ देत नव्हते. का? स्वयंपाक करावा लागेल, जातीवर दळण द्यावं लागेल, जना गोवऱ्या थापायच्यात, जना कपडे धुवावं लागतील, आपल्याला सगळं काम करायचंय. घर कामामध्ये संत जनाबाई आल्या होत्या देवाला पाहण्यासाठी, पण तिकडं जाणं झालं नाही. मग जगाच्या मालकाला म्हणावं संत जनाबाईंनी, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जगाच्या मालकाला बोलून घ्यायच्या पहा. देव येतो का आपल्या बोलण्यानं? येतो. आपल्या बोलण्यानं कुत्र जवळ थांबत नाही. कुत्र सुद्धा म्हणताय, हाड तुझ्या दारातली नाही खायची भाकर, चाललो पुढे मी. का? जगाचा मालक संत जनाबाईंच्या झोपडीमध्ये दळण देऊ लागण्यासाठी येत होता. जातं कळतं तुम्हाला? जात्यावरचे गाणी आता गाणी नाही राहिले, जाते नाही राहिले. आजीबाई पहिल्या काळात भाकरी किती फुगायच्या? भाकरी हा तुम्हीच फुगायच्या ना भाकरी. आता भाकरी करणारी फुगती. भाकरी नाही फुगत, आता भाकरी करणारी. घराघरात भांडणं फक्त तुमच्यामुळं. मला तुम्हाला सांगायचंय पहा, जीवनामध्ये संत जनाबाईंनी जगाचा मालक जात्यावरती दळण देऊ लागण्यासाठी येत होता. पण अशाच रूपामध्ये नाही. जेव्हा वारकऱ्यांनी पाहिलं, जगाच्या मालकाला सांगितलं, देवा आम्ही तुमच्यासाठी काकडा करतोय या रावळामध्ये. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, सुरवरांची नाटी उभे जोडून हात, शुक सनकाधिक नारद कुंभर भक्तांच्या कोटी, कवाडा आडोनी पाहताती जगजेटी, कवाडा आडोनी पाहताती जगजेटी, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, सुरवरांची नाटी उभे जोडून हात. जगाचा मालक जात्यावरती दळण देऊ लागण्यासाठी यायचा. जेव्हा कवाडा आडूनी पाहता ती जगजेटी, वारकऱ्यांनी आतमध्ये पाहावं, जगाचा मालक विटेवरती नाही. येऊन सांगितलं संत जनाबाईंना, जने बोलवत जाऊ नकोस त्या देवाला, त्याच्यासाठी आम्ही रावळामध्ये काकडा करतो, आणि तोच जर तिथे नसेल तर आम्ही काकडा करायचा कोणासाठी? जनाबाई म्हटलं, नाही बोलवणार. पण जगाचा मालक संत जनाबाईंनी बोलवलं नाही तर भगवंताला राहावलं नाही. जगाचा मालक जनाबाईंना विचारायला आलाय, जने का ग बोलवत नाहीस मला? नाही बोलवणार देवा. का नाही बोलवणार?
भगवान एक वेळेला मी माझा अपमान सहन करेल, पण या जगाचा मालकाचा अपमान मला कधीच सहन नाही होणार. नाही बोलवणार तुम्हाला. का नाही बोलवणार? वारकरी बोलतायत, तुला रूपामध्ये बोलवल्याच्या नंतर सगळ्याला ओळखू येईल देवा. अजिबात मला तू त्रास सहन नाही होणार. तुला लोक बोललेले मला सहन होणार नाही. देव म्हणतात, वेडीस का तुम्हाला का एकच रूप आहे का? अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्याशी. अनंत रूप आहेत, दुसऱ्या कोणत्या तरी रूपामध्ये बोलवत जा. जगाच्या मालकानं संत जनाबाईंना दुसऱ्या दिवशी, जनाबाई म्हणत नाहीत आता सुंदर माझे जाते ग, जनाबाई म्हणत नाहीत जात्याच्या मुखी घास घालते मोत्याचे दाणे. आज जनाबाई म्हणतायत जगाच्या मालकानं रूप धारण केलं. ये ग ये ग वीट, ये ग ये ग विठाबाई, ये ग ये ग विठाबाई. जगाचा मालक पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेच्या शृंगार गृहामध्ये गेला. हिरवी अशी नाटी घातली, रुपया एवढं कुंकू लावलं, भांगामध्ये सेंदूर घातला, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, पूर्ण सौभाग्यवती चालली न. जगाच्या मालकानं परिधान करून बाईचं रूप धारण करून संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळण लागण्यासाठी आला. पहा, मला तुम्हाला सांगायचंय महिला मंडळी, जातं कळतंय? जात्यावरचे गाणे गाणे कळतात का? गाणे एके बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना, नवरा गोदाड्यात आणि तिनं केलं चालू. पाटेच्या ग परामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठ गोदाड्यातल्या सोंगा. हाताच्या गाण्यात. पण असं नाही, संत जनाबाई म्हणायच्या. संत जनाबाईने जात्यावरती जगाच्या मालकाचं गुणगान गावं, पण भगवान परमात्मा जनाबाईंना झोपडीमध्ये दळण लागण्यासाठी येत होता. मला तुम्हाला सांगायचे, मुलगी पाहिजे संत जनाबाईंच्या सारखी. आजकाल आपण पाहतो, जेव्हा मुली लग्न होऊन सासरी जातात त्यांचे 3 प्रकार पडतात. एक सांगकामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामी आणि चौथा प्रकार आहे हुंदाडा. कोणत्याच मिळत नाही, काहीच कळत नाही अजिबात. लग्न होईपर्यंत बापाला टेन्शन, लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन असतं. बापाला टेन्शन का? लहानाची मोठी केली, काळजाचा तुकडा आहे त्यांच्या. लहानाची मोठी केली, योग्य वेळेला तिला संस्कार लावलेत, चांगलं शिक्षण दिलंय, पण माहिती नाही समोरचं घर कसं भेटल. समोरच्या माणसाला हात जोडावे, दादा आमची मुली कुठे शिकलेली नाही, कुठे गेलेली नाही, तिला माहिती नाही वागावं कसं, बोलावं कसं. बोलता बोलता कधी जर काही शब्द चुकले तर तुमचं लेकरू म्हणून तिला पदरात घालून घ्या. मी तुम्हाला सांगेल, पा आजकाल घराघरांमध्ये भांडणं लागतात. किती जवळचा भाऊ असू द्या, कितीही सख्खे भाऊ, अगदी एवढं एकमेकांना जीव लावतात, एवढं एकमेकांवरती प्रेम करतात, पण एकाचं लग्न होऊ द्या, 2 महिन्यात ती त्यांना बाहेर काढते, 2 महिन्यात बाजूला काढते. पहा, ही तुमची करामती असते. मला तुम्हाला सांगायचंय, मेन मुद्दा, घरातली जर बाई संस्कारी असेल, हुशार जर असेल, तर ते घर नक्कीच चांगलं चालत असतं. मुलगी पाहिजे संत जनाबाईंसारखी, सात्विक विचाराचा मुलगा पाहिजे. भगवंताकडे मागणं मागायचंय, देवा
आम्हाला द्या, काय मुलगा द्या, मुलगी द्या, पण सात्विक विचाराचे की त्यांचा आनंद जगाच्या मालकाला झाला पाहिजे. अखंड कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन करणारा पाहिजे, आई वडिलांची सेवा करणारा पाहिजे, साधू संतांची सेवा करणारा पाहिजे, कीर्तन भजन कथा ऐकणारा पाहिजे. असा मुलगा असेल तर द्या. म्हणून नामदेव महाराज अशा मुलांसाठी म्हणतायत, अशा कुळासाठी म्हणतायत, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीचिया दासा. मग हरीचे दास कोण आहेत? घ्या त्याला बाजूला घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. हरीचे दास जे साधू संत मंडळी आहेत, अखंड भगवंताचं भजन करतात, नामचिंतन करतात. मी तुम्हाला सांगेल पहा, फक्त भगवंताचं स्वरूप ऐकलं. गावामध्ये कथा चालू होती, स्वतःच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन ऐकलं. जगाचा मालक भगवान बालकृष्णलाल एवढा सुंदर दिसतोय, एवढा सुंदर, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपुलिया, एवढा भगवान सुंदर आहे. पण जेव्हा त्या कथाकार महाराजांना विचारलं, महाराज ज्या देवाचं वर्णन तुम्ही केलं तो भगवान परमात्मा आहे तरी कुठे? कुठे म्हणजे ही जी मूर्त आहे ना, हाच तो भगवान आहे. संत मीराबाई म्हणतायत, महाराज मग तोच कृष्ण मला देता का तुम्ही? भगवंताची मूर्त घेऊन घरी आल्या, एवढी सेवा करायच्या. सकाळी उठून अगोदर स्नान करावं, भगवान परमात्म्याला स्नान घालावं. भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय कधी स्वतः भोजन करत नव्हत्या आणि जगाच्या मालकाला झोपी घातल्याशिवाय स्वतः कधी झोपत नव्हत्या. पहा, लहान होत्या तोपर्यंत सगळ्यांना कौतुक वाटायचं, सगळ्याला आनंद वाटायचा. का? आमची मीरा देवाला झोपी घातल्याशिवाय झोपत नाही, भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वतः जेवण करत नाही, आनंद वाटायचा. पण कालांतराने जेव्हा संत मीराबाई मोठ्या झाल्या आणि जेव्हा पाहिलं संत मीराबाई भजन करतायत, पण कसं, नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी. संत मीराबाईंनी नाचून भजन करावं. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची, घुंगरू बांध मीरा नाची. पिवत मीरा हसी रे, पिवत मीरा हसी रे, तो घुंगरू बांध मीरा नाची रे, घुंगरू बांध मीरा नाची रे, घुंगरू बांध मीरा नाची नाची नाची, घुंगरू बांध मीरा नाची रे, घुंगरू बांध मीरा नाची रे. क्या बात है. मग घुंगरू बांध मीरा नाची. जे वडिलांना समजलंय, लग्नाचं वय झालंय मुलीचं, वडिलांनी मुलीकडे जावं, विचारलं, मीरा लग्नाचं वय आहे तुझं, तुझ्या वयालाही शोभा देत नाही, लोक नाव ठेवतायत राजाची मुलगी आहेस तू. पण सांगितलं, बाबा अजिबात मला मुलगा पाहू नका. का? माझं लग्न अगोदरच झालंय त्या कृष्णासोबत, त्या भगवंतासोबत माझं लग्न झालंय, मला लग्न नाही करायचं. संत मीराबाईंना वडील सांगतायत, मीरा असं नाचून भजन करू नको ग, तुला शोभा देत नाही. पण संत मीराबाई तरी सुद्धा ऐकत नाहीत. म्हणून विष का प्याला राजाजीने भेजा, विषाचा प्याला घेऊन संत मीराबाईंच्या आईला मीराबाईंकडे पाठवलं. सांगितलं, मीरा तुझ्या वडिलांनी सांगितलं एकतर विष घे
किंवा कायमचं भजन बंद कर, काहीतरी कर. संत मीराबाई म्हणतात आई या विषाची भीती तुम्हाला वाटते पण मला वाटत नाही, अमृत प्यावं. तसं संत मीराबाईंनी विष प्राशन केलं पण त्या विषाचा परिणाम जगाच्या मालकावरती झालाय. संत मीराबाईंनी एकदा गावाच्या बाहेर सुंदर असं मंदिर आहे, भगवान गोपाल कृष्णाचं मंदिर. अखंड त्या मंदिरामध्ये स्वतः नाचून भजन करतायत पण पोटातली आग शांत बसत नव्हती. पोटातला प्रश्न, पोटाच्या आगीचा प्रश्न मिटवायचा आहे, काय करावं नेमकं, भूक तर लागलीये. पण गावातले एक आजी होत्या, आजींनी येऊन पाहिलं कोणतरी मुलगी आहे, एवढी रूपवान आहे, एवढी देखणी आहे. संत मीराबाईंनी जर पान खाल्लं तर घशातनं दिसत होतं, एवढ्या सुंदर होत्या, एवढ्या रूपवान, आपल्या घरच्या पत्नीसारखी नाही, रूपवान दिसत होत्या. एक डोळा हेकणून की तरी बी देत असं येते, आपल्यासारखी नव्हती. पहा एवढं रूपवान कोमल रूप, पण जेव्हा पाहिलं पोटाचा प्रश्न, विचारलं रोज यावं डब्बा आणून द्यावा. रोज संत मीराबाई भोजन करायच्या. एक दिवस विचार पडला की रोज माझ्या पोटातली आग शांत होती, मला कोणीतरी डब्बा आणून देतंय, मला भोजन आणून देतंय तरी कोण. आजीबाई पाहिल्या, आजीबाईंना त्यांनी बोलल्या, दोघींनी मैत्री केली. पण जेव्हा काही कालांतराने त्या आजीनं त्या मुलाला एक दिवस ती त्यांच्या मुलाला डब्बा घेऊन पाठवलं, म्हणे बाळा मला दुसरं बाहेर काहीतरी काम आहे, कामासाठी जायचंय, हा डब्बा घेऊन तू जा आज. संत मीराबाईंकडे पाहिलं, आल्याच्या नंतर जेव्हा त्यानं पाहिलं तर एवढी रूपवान मुलगी आहे, एवढी देखणी मुलगी आहे आणि भगवान परमात्म्याचं भजन करते, नामचिंतन कसं. हे आखवो जो रही शाम का सुमिरन किया करे. संत मीराबाई भगवंताचं भजन करतायत, सगळ्यांनी हात वरती करायचे, माझ्यासोबत टाळी वाजवायची. पहा जोरात जोरात. ऐसी लागी लगन ऐसी लागी लगन लागी लागी रे लगन लागी लागी लगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. कतो गली गली हरी गुन गाने लगी लागी लगन मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मिया हो गई मगन, ऐसी लागी लगन मिया हो गई मगन. तो गली गली हरी गुन गाने लगी, ऐसी लागी लगन मिया हो गई मगन. लागी लागी लगन लागी लागी लगन लागी लागी लगन ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली 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 हरी गुन गाने लगी ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन. जेव्हा पाहिलंय भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन झालेला आहे, जसा डब्बा ठेवला, धावत पळत आईकडे आला, आईला सांगितलं, आई कोणती मुलगी आहे मंदिरामध्ये नाचून भगवंताचं भजन करती, एवढी रूपवान आहे. आई लग्न करेल तर फक्त ते मीराबाईंशी, दुसरे अन्यथा कोणत्याच इतर मुलीसोबत लग्न नाही करणार. जमिनीवरती डोंगर कोसळावा तशी माय धरणीवरती पडली. बाळा हे काय तुझ्या डोक्यामध्ये खोळ घुसलंय, राजाची मुलगी आहे ती, भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन झाली, स्वतः लग्न भगवंताच्या सोबत अगोदरच करून घेतलं, तू म्हणतोस लग्न करेल तिच्यासोबत. आई एकतर तिच्यासोबत लग्न लावून दे, नाहीतर तुझा मुलगा तुला दिसणार नाही. आईला प्रश्न पडला. हा प्रश्न संत मीराबाईंच्या समोर आल्या, अगदी चेहरा उतरलेला आहे, डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. संत मीराबाईंनी विचारलं, मावशी झालं काय तुम्हाला आज. सांगितलं, मीरा बाळ म्हणतोय, माझा मुलगा म्हणतोय, काल तुम्हाला पाहिलं, लग्न करेल तर फक्त मीराबाईंशी, अन्यथा मी स्वतःचा प्राण त्याग करून गेल, जीवन नाही जगणार परत. संत मीराबाई म्हणतात, बस एवढाच प्रश्न आहे ना, द्या मुलाला पाठवून, मी लग्न करायला तयार आहे. मीराबाई म्हणतात, उडीच मारली म्हातारीनं दोनदा. जशी घरी पळत आली, बाळाला सांगितलं, बाळा तुझं जमलं. म्हणे काय. त्यानं तर 4-5 उड्या मारल्या, संतूर साबणीनं आंघोळ केली, चांगली सेंट मारला. जसा धावत पडत आला, संत मीराबाई म्हटले, हा लग्न करणार. पण जशी खाली अंगठ्यानं माती उकरत होतं, म्हणे अशी येडे चाळे करू नको, लग्न करायचंय, हा लग्न करणार, करायला तयार आहे लग्न, हा तयार आहे. आणि एका अटीवर. कोणती अट सांगा. चंद्र आणू का. ते म्हणे चंद्रन तारे आणाल, तुझ्या काय बापाच्या घरचे नाही म्हणे, ते नाही
करायचे. म्हटले काय करायचंय? 6 महिने भगवान गोपाल कृष्णांच्या मूर्तीमध्ये नजर स्वतःची घालून तुला भजन करावं लागेल. 6 महिन्याच्या नंतर मी स्वतः वरमाला घेऊन येईल आणि तुझ्या गळ्यामध्ये घालल. जेव्हा संत मीराबाईंनी त्याला सुंदर अशी गोपाल कृष्णाची मूर्ती घेतली, मोठ्यात मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली तो मूर्त घेऊन बसलाय. आणि जेव्हा भगवंताच्या नजरेमध्ये नजर घालून तू स्वतः भजन करतोय, भजन करून करून हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा भजन केले. 3 महिने पूर्ण झाले होते. संत मीराबाईंच्या लक्षात आलंय याची बुद्धी पलट झाली आहे. संत मीराबाईंनी सांगितलं, आई चला तुम्ही वरमाला घेऊन. 3 महिने झालेत. जेव्हा वरमाला घेऊन आल्या, पाठीमागे उभ्या होत्या. विचारलं, उठ उठ म्हणे, झालं का नाही तुझं भजन? तुला सांगितलं होतं मी वरमाला घेऊन आले. जेव्हा पाठीमागे संत मीराबाईंकडे त्या मुलानं पाहिलं ना, तेव्हा तो म्हणतो, कोण आहेत तुम्ही? का कोण आहेत तुम्ही? जेव्हा लक्षात आलं त्या लेकराच्या, त्या मुलाच्या, त्या आईच्या लक्षात आलं की संत मीराबाईंच्या संगतीमध्ये हा मुलगा गेलाय, तर त्याचं जीवन बदलून गेलंय. तो म्हणतो, कोण आहे तुम्ही? तुमच्या सोबत मी लग्न करू शकत नाही का? माझं लग्न अगोदरच झाले त्या कृष्णाच्या सोबत. मग नामदेव महाराज म्हणतायत, असे जे हरीचे दास आहेत यांच्यासाठी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, आयुष्य व्हावे तया कुळा, आयुष्य व्हावे तया कुळा, आयुष्य व्हावे तया कुळा, जोरात वाजवत आहे. अकल्प आयुष्य हवे तयाकुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. नामदेव महाराज सांगतायत, भगवान जे हरीचे जे तुमचे दास आहेत, जे भजन करतायत, नामचिंतन करतायत, त्यांच्या कुळाला अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, त्यांना अकल्प आयुष्य द्या. पण नंतर नामदेव महाराज म्हणतायत, याच कुळामध्ये जे काही साधू संत मंडळी आहेत, कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. काळ म्हणजे कोणता? भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. या कोणत्याच काळामध्ये यांना कल्पनेची बाधा होऊ देऊ नका. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. या साधू संत मंडळींना सुखी ठेवा. आता मी सांगेल पहा, जीवनामध्ये सर्व साधू संत मंडळी समाधानी सुखी आहेत. असं सांगितलं नाही बरं संत महात्मा मंडळींनी. समाधानी राहण्यासाठी आणि असं वाटत असेल आपल्या कुळाला अकल्प आयुष्य मिळावं, यासाठी भगवंताचं भजन नामचिंतन करायचंय. पण भजन करण्यासाठी कुठं जंगलामध्ये, पहाडामध्ये कुठं जायची गरज असं अजिबात सांगितलं नाही. काय सांगितलंय? साधू संत महात्मा मंडळी म्हणतायत, समाधान
समाधानी साधू संत महात्मा मंडळी म्हणतायत जीवनामध्ये समाधानी राहण्यासाठी भगवंताचं भजन करावं लागेल. मग नामचिंतन जीवनामध्ये करायचे का करावं? त्याचं उत्तर आहे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. मग तुम्हाला उदाहरण सांगेल पहा मी. भजन करण्यासाठी असं अजिबात नाही की तुम्ही देवळामध्ये बसा, पंढरपूरला जा किंवा काशीला जा, रामेश्वरम जा, तुम्ही कुठे केदारनाथ बद्रीनाथ तिकडे जाण्याची गरज नाही. पहा असालत करा जे ते असालत करा जे ते ते करा जेथे तेथे. असं नाही इकडे जाण तिकडे जाण इथंच बसून भजन करा असं सांगितलं नाही. ठाईचं वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळ बाबा. भगवंताचं भजन उठता बैसता. मला सांगा आता तुम्ही इथं बसलायत, आता इथं बसलायत म्हणूनच फक्त 2 तास भजन करावं असं काय आहे का? हो राधा अक्का, केसराक्का दगडाक्का धोंडाक्का मंडाक्का गंगूबाई, हा उठा 2 मिनिटं उठा झोपेत. इथंच फक्त बसून भजन करावं असं काय आहे का? घरी जर चालल्या आणि तिकडे जर गप्पा मार चालल्या, बाईची सून आलीच नव्हती कीर्तनला, काय सांगा तुम्हाला, काय बाई पोरीने कीर्तन काय काय गरज आहे का? इथं बसून काय उपयोग आहे मग तुमचा? मला सांगा, भगवंताचं भजन करण्यासाठी कुठं जाण्याची गरज आहे का? तुम्ही 4-5 जणी सोबत बसलायत, एकीने पुढं हरिपाठ म्हटला, 2 मिनिट बाकीच्यांनी पाठीमागं म्हटला तर 5 मिनिटात तुमचा हरिपाठ होतोय. बरं एवढंच नाही, एखादा अभंग उडण एकीमेकीला, काही जणींना असते शिकवायची आवड, पण काही जणी जिला अभंग जमला नाही ती जरा थोडीशी कुठून बाजूला गेली, काहीतरी येत आहे तिला पण येऊन दिसतं मध्ये मध्ये करते. खरंय की नाही? सांगा मला तुम्ही, काय उपयोग आहे भजन म्हणून आपलं? जीवनामध्ये कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कोणतंही काम करत असताना आपण नामचिंतन करू शकतो. आणि सगळ्यात सोपं सांगते, इथं बसून करा तिथं बसून नाही. सावता महाराज सांगतायत बा, कांदा मुळा भाजी नवगी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, सर्व गटी राम देहादेही एक. एवढंच नाही, देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी, भरुनी उरला चराचरी, देव नटला नाना परी, देव नटला परी, देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी. संत सावता महाराजांनी सांगितलंय, जिथं आहात तिथं भगवंताचं भजन करा. म्हणून नामदेव महाराज सांगतायत, काय कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो आणि साधू संतांना अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकासी, विष्णूचे दास भगवंताचे दास भाविक भक्त साधू संत मंडळी. का? अहंकाराचा वारा, अहंकार असतो पहा प्रत्येकाला. कुणाचा प्रॉपर्टीचा अहंकार असतो, कुणाला गाड्याचा अहंकार असतो, कुणाला बंगल्याचा अहंकार असतो, कुणाला पैशाचा अहंकार असतो, कुणाला रूपाचा अहंकार असतो. असतो की नाही? सांगा मला. टीजवरच नाक आहे, नाकाचाही पत्ता नाही, शेंडा नाही, काही नाही, तरी सुद्धा सोन्याचा अहंकार. 4 बाराची इकडनं नाक वाकडं करीन, तिकडनं नाक वाकडं करीन. खरंय की नाही सांगा फक्त. हा, एवढंच सगळे अलंकार आहेत घरात, पण तरी सुद्धा मालकाला म्हणणार, मग 15 दिवसाला महिन्याला कधी फुटका मनी नाही केला तुम्ही, आयुष्य गेले तुमच्यासोबत, असं ती म्हणता का नाही? मला सांगा, शेवटला तुमच्यासोबत काय येतं बरं? किती मनी असू द्या, अहो तुमच्या लेकी असं रडू रडू काढून घेतात, सांगितलं नाही ना कुठं कुठं ठेवलंय. मला सांगा, एक सुद्धा सोन्याचा मणी सोबत येत नाहीत. काळे मणी तिच्या सोबत देतात, पण स्वतःचा आपला खरा ओरिजिनल दागिना 100 रुपयाची पवित्र तुळशीची माळ असू द्या, 1000 रुपयाची असू द्या, तर 2000ची असू द्या, पण पवित्र तुळशीची माळ कुणीच काढून घेत नाही आपली.
ती आपल्या सोबत येत असते. जीवनामध्ये इथं सांगितलंय अहंकार करायचा नाही जीवनामध्ये कोणताच. नामदेव महाराज म्हणतात अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भावी कासी. पण नामदेव महाराज म्हणतायत नामा म्हणे तया त्यांचं कल्याण कोणाचं निधान त्यांच्या जीवनामध्ये जे भगवंताचं भजन तुमचं नामचिंतन करतात. नाम